सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी गौरी अर्चना ह्याची सजावट सोप्यातली सोपी सजावटीबद्दल थोड्याशा टिप्स सांगणार आहे. आपल्याला लाकडी किंवा लोखंडी किंवा प्लास्टिकचं असं मखर आपल्याला बाहेर बाजारात मिळतं. ते मखर आपण सगळ्याकडे असतंच आहे. त्याच्याबद्दल एक छोटीशी एक टिप्स आणि सोपी पण आहे. आपल्याकडे केळीचे पानं मिळतात ह्यावेळेस, तर केळीचे पानं आणून आपण पाठीमागे केळीचे पानांचं पाठीमागे लावू शकतो. आपण केळीचे पानं बनवून चौकोन चौकोन किंवा असे गोल गोल असे जसे आपल्याला आकार करायचे तसे केळीचे पानाचं आपण पाठीमागे लावू शकतात. ओरिजिनल केळीचे पानाचं पाठीमागे लावू शकतात आपण लक्ष्म्याच्या तिथं जे चौकोन जे मिळतं ते त्या स्टँडला तिथं लावू शकतात. आणि समोरसुद्धा आपण तोरण टाईपसुद्धा त्याच्यामध्ये लावू शकतो. खूप सुंदर दिसतं, अप्रतिम दिसतं असं केळीचं. कारण केळीच्या पानाला अतिशय महत्त्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि ते एक युनिक पण वाटतं आणि छानसुद्धा वाटतं. मी समोर फोटो टाकलेले आहे स्क्रीनवर, ते फोटो तुम्ही बघू शकतात. पण ते अजून एक मला सांगावंसं वाटतं की हे बाहेर पडदेसुद्धा आता बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत केळीच्या पानाचे. ते पडदे आणून ते पडदेसुद्धा आपण लावू शकतो. केळीचं पान जर आपल्याला बनवता नाही आलं, खूप थोडंसं अवघड वाटत असलं तर आपण ते पडदे मिळतात केळीच्या पानाचे, ओरिजिनल केळीचं पान वाटतं ते सुद्धा आपण पाठीमागे आणि समोर तोरणासाठी म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. अजून एक मला सांगावंसं वाटतं की एक गोल्डन, आता आपण गौरी अर्चना म्हणले की आपण आपण आधीच म्हणतो, आवाहन करतानाच म्हणतो सोन्या रुपयाच्या पावलानं गौरी माता येते. त्याच्यामुळं आपण मंदिरसुद्धा सोन्याचंच करायचं असलं, सेम सोन्यासारखं दिसण्यासाठी अजून एक टिप्स मी सांगते की आपल्याला गोल्डनचं सोनेरी सिल्क मिळतं, त्याचं आपण स्टँडला आधी करून घ्यायचं किंवा ते कायमस्वरूपीसुद्धा आपण ह्याच्याकडून मशीनवर शिवून घेता सुद्धा येतं किंवा पिना वगैरे मारूनसुद्धा त्याचंसुद्धा करता येतं. मी फोटो टाकलेला आहे स्क्रीनवर, ते तुम्ही बघू शकतात. ते सुद्धा अप्रतिम दिसतं, म्हणजे गोल्डनचं मंदिरच दिसतं. आणि गोल्ड मंदिर, त्या मंदिरामध्ये आपली गौरी माता त्याच्यामध्ये विराजमान होते. गणपती बाप्पा आणि गौरी माता दोघंही ज्येष्ठा कनिष्ठा आणि त्यांचे दोन पिलवंड म्हणजेच एक मुलगा आणि मुलगी असं असतं. ते सुद्धा खूप सुंदर दिसतं. सोप्यातली सोपी ही टिप्स आहे 2-3 अशा, त्या इतक्या सुंदर आणि उत्कृष्ट दिसतात, युनिक पण वाटतात आणि करायला पण थोडंसं सोपं पण आहे. तसं पाहिलं तर थोडंसं कोणतेही काम करायचं म्हटल्यानंतर अवघडच असतं, पण आपण करायला बसल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जर आपल्याला आवड निर्माण झाली तर ते सोपंच होऊन जातं. खूप अप्रतिम दिसतं. अजून एक टिप्स मला सांगावीशी वाटते की आपल्याला ओरिजिनल असे झेंडूचे फुलं मिळतात, ओरिजिनल पिवळा कलर आणि केशरी कलर, तो अपोजिट कलरसुद्धा आपण पाठीमागे आणि तोरणाचा वापर करून लाईन सोडू शकतो. ते सुद्धा अप्रतिम दिसतं, म्हणजे ते लांबून तर आपल्याला ते फुलंच वाटतात. आजकाल मोगऱ्याचे पण फुलं मिळतात छान असे, म्हणजे आपल्याला लांबून तर कळतही नाही की ते ओरिजिनल नाहीत, असं वाटतसुद्धा नाही. जवळ आल्यावर आपण हात लावल्यावरच कळतं की ते ओरिजिनल नाही आहेत. गुलाबाचे सगळे असे मल्टी कलरचे कोणतेही फुलं मिळतात छान, त्याचंसुद्धा आपण मखर छानपैकी सजवू शकतो. 3-4 अशा टिप्स मी सांगितलेल्या आहेत, त्या खूप सुंदर आणि युनिक वाटतात आणि खूप छान पण वाटतात. केळीच्या पानाचं तर सगळ्यात उत्कृष्ट वाटतं. ओरिजिनल केळीचे पान आपण आणून ते जर पाठीमागे किंवा आपण समोर तोरणाला यूज केलं तर सुद्धा खूप छान वाटतं. आणि त्याच्या समजा केळीचे पानं जरी समजा नाही मिळाले तर असे कागदी टाईपसुद्धा आपल्याला केळीचे पानं उपलब्ध असतात, ते सुद्धा आपण लावलो तर ते सुद्धा पण एवढंच की ते वर्षानुवर्ष नाही टिकत, कारण ते फाटून जातात, ते काही राहत नाहीत. ते सुद्धा एका वर्षासाठी ते सुद्धा यूज करता येतं. खूप सुंदर आणि खूप युनिक असं दिसतं. मी स्क्रीनवर फोटो टाकलेले आहेत केळीच्या पानाचे आणि ते तुम्ही यूज करू शकता. तशा पद्धतीनं ते आपल्या गौरी मातेचं आणि गणपती बाप्पाचं, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं मखर आपण छानपैकी सजवू शकतो. युनिक वाटतं. कोणीही तुम्हाला विचारेल की हे मखर किती छान दिसायले आणि किती छान, आपल्याला वाटतं की प्रत्यक्ष केळीचे पानामध्येच आपली लक्ष्मी माता विराजमान झालेली आहे, गौरी माता विराजमान झालेली आहे, गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. खूप आणि युनिक. आज मी दक्षिणेकडे तर गेले ना, दक्षिणेकडे तर केळीच्या पानाला अतिशय महत्त्व आहे.
आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर आपल्या कोणताही नैवेद्य असो ते केळीचा पानाशिवाय आपला नैवेद्य पूर्ण होतच नाही. आपण ताटामध्ये वाढत नाही सहसा. आपण ताट ठेवतो, ताटावर केळीचं पान ठेवतो, त्याच्यावर आपण नैवेद्य ठेवतो. केळीच्या पानाचं महत्त्व खूप आहे, अतिशय आहे. तर आपण केळीच्या पानाचं अशा पद्धतीने मखर सजवू शकतात, तोरण करू शकतो. आणि खूप सोपी पद्धत आहे. आपण ह्याच्यामध्ये मिळतात ते बनवण्यासाठी आपल्याला केळीचे पानं टिस्कोसुद्धा असतो. त्या टिस्कोनंसुद्धा आपण त्याच्यामध्ये कागदाचं म्हणा, केळीच्या पानाला तर टिस्कोनं आपण करू शकतो. आणि केळीचे ओरिजिनल पानं असतं तर आपण त्याच्यामध्ये सेफ्टी पिना वगैरे अशा मिळतात, त्याचं यूज करूनसुद्धा आपण केळीच्या पानाचं मखर उत्कृष्टरित्या बनवू शकतो. खूप सुंदर आणि युनिक वाटतं. आपण ह्या वर्षी असं केळीच्या पानाचं मखर किंवा तोरण किंवा गोल्डनचं हे अशा तिन्ही टिप्स मी सांगितलेल्या आहेत, स्क्रीनवर फोटो टाकलेले आहेत. त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. आणि कोणी तुम्हाला विचारेल की किती सुंदर मखर झाले ना, आपल्याला सुद्धा बघायला इतकं छान वाटतं की युनिक वाटतं. ते केळीच्या पानाचं म्हणा, गोल्डनचं म्हणा, किंवा फुलाचे मल्टी कलरचे फुलं किंवा झेंडूच्या फुलाचं मखर खूप उत्कृष्ट वाटतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि संपूर्ण पहा. माझा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.